हेडलाइन्स नंतर बघूया सविस्तर रिपोर्ट। भारत अमेरिका यांच्यात व्यापार करार करण्याची तयारी मोदींच्या फेब्रुवारीत झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर सुरू झाली होती। आता त्याला 8 महिने झालेत। पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचे 3 तेरा वाजलेत। भारताने चीन आणि रशियाशी संबंध दृढ करून अमेरिकेला जोरदार असा धक्का दिलाय आणि याच धक्क्यातून सावरणं आता ट्रम्प यांना जमतच नाहीये। म्हणूनच भारताला चिथावण्याचा प्रयत्न आता त्यांच्याकडूनच सुरू झालाय। पाहूया नेमकं काय घडतं या स्पेशल रिपोर्ट मधून। बहुधा आपण भारत आणि रशियाला चीनी अंधकाराच्या खोल गर्तेत गमावलंय। त्यांचं एकत्रित भवितव्य दीर्घ आणि समृद्ध असो ही सदिच्छा। शांघाय कोऑपरेशन समिटच्या निमित्तानं भारत, चीन आणि रशियाचे प्रमुख एकत्र आल्याला जवळपास 5 दिवस उलटलेत। तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यातून त्या तिघांचा एकत्र आल्याचा फोटो काही केल्या जात नाहीये। ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हणजे जवळपास आठवड्याभरानंतर का होईना पण ही पोस्ट केली आहे। अमेरिकेची दादागिरी मोडून काढण्याच्या आणाभाका गेल्या आठवड्यात चीनच्या तियानजिन शहरात घेण्यात आल्या। त्यात ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वात मोठा फटका बसलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांच्याकडून तेल खरेदी केल्यानं भारतावर अमेरिकेनं टॅरिफ लावला, त्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचा तसंच विशेषतः ट्रम्प यांचा स्पर्धक असणाऱ्या चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जवळीक साऱ्यांनी पाहिली आणि नेमकी ही जवळीक ट्रम्प यांना खुपते आहे। भारताची जी भूमिका आहे ती एक प्रकारचा सामरिक संयम ठेवणारी आहे आणि मला वाटतं ती अत्यंत योग्य भूमिका आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं जी वक्तव्य आहेत ही त्यांच्या स्वभावाला अनुसरून आहे। आता डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका आहे असं आपण असं म्हणू शकत नाहीये। त्यामुळे हे डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यक्तिगत इगो ॲटिट्यूड जो हर्ट झालेला आहे आणि ज्या बाबतीमध्ये अनेक वक्तव्य तिखटनच खुद्द अमेरिकेमधनं देखील या स्वरूपाचे वक्तव्य आलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांना याची कल्पना आहे की आपण 5000 सँक्शन लावल्यानंतर जर रशिया युक्रेन युद्ध थांबलं नाही तर एकट्या भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवल्यामुळे रशिया युक्रेन थांबेल, हे अगदी बालिशपणाचं आहे। याची कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आहे। ट्रम्प यांच्या संतापाला भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दृढ होणे हे कारणीभूत आहेच, त्यासोबतच अमेरिकेनं परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत केलेली हाराकिरी सुद्धा जबाबदार आहे। गेली 25 वर्ष चीनच्या आशियातील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भारताला ताकद देणं हा अमेरिकन धोरणकर्त्यांचा प्रयत्न होता, पण गेल्या 2 महिन्यात ट्रम्प यांनी हे धोरण बदलण्याचा प्रयत्न केला। अमेरिका धार्जिणा व्यापार करार करून घेणं हा त्यामागचा उद्देश होता, पण भारतानं त्याला भीक घातली नाही। कोणत्याही परिस्थितीत परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत देशाचं हित जपण्याची भारताची भूमिका ट्रम्प यांचा डाव त्यांच्यावरच उलटवणारी ठरली आहे। एवढं असूनही भारताच्या परराष्ट्र खात्यानं याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय। हम लोगों ने पहले भी कहा है कि दोनों देशों के बीच में एक कॉम्प्रिहेंसिव ग्लोबल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप है और हम चाहते हैं कि इस पार्टनरशिप को जो मुद्दे तैयार किए गए हमारे बीच में, एक सब्सटेंटिव एजेंडा जिसको बनाया गया है, उस पर काम करके हम इसको आगे ले जाएं। दोनों देशों के बीच में एक आपसी समझ के साथ, दोनों के शेयर्ड इंटरेस्ट के साथ और साथ ही साथ म्युच्युअल। चीनशी वैर घेणं अमेरिकेला परवडणारं नाहीये। रशिया युक्रेन युद्धात समेट घडवून आणणं ट्रम्प यांना जमलेलं नाहीये। त्यामुळे नोबेल शांती पुरस्काराचं ट्रम्प यांचं स्वप्नही भंगतंय। शिवाय ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारत अमेरिका व्यापारी संबंधातही नको तितका दुरावा वाढलाय। ट्रम्प यांच्याकडून वारंवार भारताला चिथावण्याचा प्रयत्न होत असला तरी भारतानं अजून संयम सोडला नाही। व्यापार कराराविषयी वाणिज्य मंत्री पियुष गोयल अजूनही आशावादी आहेत। मोदींचं महत्व हे वाढलेलं आहे आणि या व्यापाराच्या दृष्टीने रशियाने तर आधीच सांगितलं की तुमच्याकडे जे काही जो तुमचा माल खपणार नाही तो घ्यायला आम्ही तयार आहोत। आणि अंडर द लाईन आपण एक लक्षात घेतलं तर गेल्या 6 ते 7 महिने किंवा अगदी जो व्हाईट पेपर आहे तो बजेटच्या आधी आपला, त्यामध्ये सुद्धा असं एक इंडिकेशन होतं की रशियाच्या बरोबर जे व्यापारिक संबंध आहेत ते तोडू नयेत आणि त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन घालून त्यांच्याकडचं जे फॉरेन एक्सचेंज जो काही आपल्याकडे फ्लो येतो तो वेलकमच आहे, मे बी विथ रिस्ट्रिक्शन। त्यामुळे आपण या दोन्हीचा विचार बघितला तर कुठेतरी ही कुणकुण नोव्हेंबर महिन्यापासूनच भारताला लागली असावी की अशा काही दगाबाजी होईल आणि त्या दृष्टीने बाकीचे देश आहेत। आणि एक लक्षात ठेवा की भारताची आणि मोदींची क्रेडिबिलिटी आजच्या तारखेला जी आहे ती आफ्रिकन नेशन्स आणि अर्थातच गल्फ नेशन, UAE हे सगळे भारताच्या बाजूने उभे राहू शकतात आणि मला वाटतं तोच त्याचा धसका असावा जो त्यांना आला। आणि असं कुठेतरी वाटतंय की आता आपल्या हातातून हे फ्रेंडशिप निसटते की काय आणि यामध्ये
समजा भारताने फार्मा मधले आपली जो डॉमिनन्स आहे, जे आपण एक्सपोर्ट करतो, समजा ते डायव्हर्ट केलं तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भाव वाढू शकते, कारण त्यांना सप्लाय करणार कोण? त्यामुळे हे सगळे प्रश्न हे कॉम्प्लिकेटेड आहेत आणि याच्यातून त्यांना काहीतरी मार्ग काढायला लागेल आणि त्यांना सुद्धा काहीतरी असा मध्यम मार्ग काढण्यासाठी कोणाला तरी पुढे उभं करायला लागेल. मग त्यासाठी ते मिस्टर रुबिनो पण येऊ शकतात, कारण अजून सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स भारताच्या विरुद्ध बघितलं तर ते अजून काही मवाल झाले नाहीये. त्यामुळे यासाठी मार्ग काढण्यासाठी कोणतरी तिसराच माणूस लागू. भारताला अमेरिकेसमोर झुकवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरलाय आणि ट्रम्प यांची स्थिती तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं अशी झाली आहे. याच्यामुळे एक गोष्ट लक्षात येत आहे, ती म्हणजे अमेरिका हे जे कूटनीतिक जे युद्ध सुरू आहे की ज्याच्यामध्ये भारत आणि रशिया यांनी अमेरिकेला असं दाखवण्याचा प्रयत्न केलात की तुम्ही आमच्यावर दंडेली करू नका, दडपशाही करू नका, आमच्यासाठी देखील अन्य पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्याला ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या असं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही चीनसोबत गेलात तर तो तुमचा निर्णय असेल, मला त्याचं काही नाही. म्हणजे त्याच्यात त्यांनी आपल्याला वाईट वाटण्यासारखं विधान केलं असलं तरी एका प्रकारे अमेरिका किंवा मी स्वतः हे थांबवू इच्छित नाही असा संदेश त्यातून दिला गेलेला आहे. आता ही स्वतःच्या अपयशाची कबुली आहे का एका प्रकारे एक भावनिक दृष्ट्या भारताला खास करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे? कारण कुठेतरी त्यांच्या मनात वाटतंय की भारत जे करतोय ते अमेरिकेला खिजवण्यासाठी करतोय, जळवण्यासाठी करतोय आणि अमेरिका त्याला बळी पडणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला चीन सोबत जायचं तर जा, मी काही करू शकत नाही, असं करून त्यांनी भारतावर पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात भारत जे काही करतोय ते काही अमेरिकेला जळवण्यासाठी करत नसल्यामुळे हा आपल्या स्वातंत्र्यापासूनच्या परराष्ट्र धोरणाचा भाग असल्यामुळे की आम्ही सगळ्यांशी चांगले संबंध राखू, मला वाटत नाही ट्रम्प यांच्या या अशा प्रकारच्या पोस्टचा भारतावर काही परिणाम होईल. ट्रम्प यांच्या पोस्टमधून त्यांचं नैराश्य स्पष्ट दिसतंय. त्यांनी भारत आणि इतर देशांवर लावलेल्या टॅरिफवर अमेरिकन कोर्टानं फुली मारली आहे. त्यामुळे कोणत्याच पातळीवर ट्रम्प यांना हवं तसं घडत नाही आहे. त्यामुळे भविष्यातल्या अंधकाराचा उल्लेख करून त्यांनी स्वतःची स्थिती भारत आणि रशियाच्या रूपानं वर्तावली की काय असं चित्र निर्माण होत आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.